एके दिवशी मी रस्त्याने जात होते. वाटेत एक बोर्ड दिसला, ईश्वरीय किराणा दुकान. माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये, हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असले तर दरवाजे आपोआप उघडतात. ते उघडावे लागत नाही. मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर. माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे. देवदूत पुढे म्हणाला, जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर. आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे 1-2 डबे घेतले. पुढे जाऊन विश्वासाचे 2-3 डबे उचलले. माझी टोपली भरत राहिली. पुढे गेलो. पावित्र्य दिसले. आता केला कसं सोडू? तेवढ्यात शक्तीची पाटी आली. शक्ती पण घेतली. हिंमतसुद्धा घेतली. वाटले की हिमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही. आधी सहिष्णुता घेतली, मग मुक्तीची पेटीही घेतली. माझे सद्गुरू प्रभूजींनी आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली. मी त्याचाही डबा उचलला. कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा मला माफ कर. आनंदी होऊन मी टोपली भरली. मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, सर, या सर्व गोष्टीसाठी मला किती पैसे द्यावे लागतील? देवदूत म्हणाला, माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील तिथे या गोष्टी उथळपट्टी कर. सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टीचे बिल असेच भरले जाते. या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो. जो आत जातो तो श्रीमंत होतो. तो या गुणाचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो. प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे सत्संगाचे दुकान. सद्गुणूंचा खजिना भगवंताने दिला. रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा. श्री स्वामी समर्थ.